हाय हॅलो गुड मॉर्निंग. नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ. आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघू शकता माझी सणाची तयारी चालू आहे. बाहेर मस्त आज आंब्याची रांगोळी काढली आहे, पुरणाची डाळ पण शिजवली आहे आणि इकडे आमटीसाठी वाटण तयार केलं. जास्त काही शूट घेतलं नाही मी डाळीचं, फक्त आता इकडे पुरणपोळ्या करायला लागली. सण म्हटलं का प्रत्येकाच्या मागे घाई गडबड असतेच. अशी एरवी तर रोज रांगोळी असतीच, पण दारापुढे म्हटलं आज वेगळी थोडी कलरफुल रांगोळी काढू. आणि त्याच्यानंतर माझा आमटी भात वगैरे झालेला होता, फक्त तळण काढायचं बाकी होतं. आता तळण पण काढून घेते. अगोदर कुरड्या तळून घेते. तुम्ही बघू शकता आता फक्त कढई ठेवली तळायला आणि इकडे कुरड्या काढून घेते तळून आधी. नंतर भजे पण काढून घेते, म्हणजे मग नैवेद्य वगैरे होऊन जाईल. आणि आपण किती म्हटलं ना वेळ होऊनच जातो, सगळं काही वेळेत झालं पाहिजे. हे सर्वांनाच माहीत आहे की अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो आजचा दिवस. आणि आजच्या दिवशी बरेच जण गाड्या खरेदी करता, नवीन वस्तू खरेदी करता, म्हणजे छोटी मोठी कुठली नवीन वस्तू असू द्या आजच्या दिवशी खरेदी केली जाते. आणि आज शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजे एरवी तरी आपण मुहूर्त पाहतो का आता खरेदी करू का, तर आज मुहूर्त न बघता पण आज वस्तू खरेदी करता आणि खूप शुभ मानला जातो. आजपासून आंब्याचा सीझन पण चालू होतो. दीदी कसं झालं स्वयंपाक? आवडलं ना सर्व? मी पण जेवण करून घेतलं. त्यानंतर भांडे घासायला घेतले. भांडे घासून झाले, किचन ओटा एकदम क्लीन झाला. थोडा वेळ आराम करते. सायंकाळी मला पण गावात जायचं आहे, थोडंसं काम आहे गावामध्ये म्हणजे आज फक्त मोबाईलचंच काम करायचं होतं. एवढ्यामध्ये माझ्या मोबाईलला खूप प्रॉब्लेम येतो आहे. तर गावामध्ये भरपूर मोबाईलचे शॉप आहेत. मी इथे MG रोडला आलेली होती ह्या शॉपमध्ये, आणि काय प्रॉब्लेम आहे तो पण दाखवला आणि स्क्रीन गार्ड पण बसून घेतलं. त्यानंतर साक्षीने मोबाईलला कवर घेतले, तिच्याही घेतले आणि माझ्या पण घेतले. कवर घेतल्यानंतर आम्ही तिथून लगेच निघालो, कारण की आज होतं बिग बॉसचं लास्ट डे. तर तिथे मला अर्धा तास लागला मला. त्यानंतर आम्ही आलो इथे वडापाव सेंटरला. आज गावात आलो, मस्त पाववडा खाऊ राहिलो खूप दिवसांनी. वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर रस्त्यात आम्हाला ही शोभायात्रा दिसली. तर आज अक्षय तृतीयाचा परशुरामांचा जन्म, तर आज त्यानिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त ही शोभायात्रा काढण्यात आलेली होती. असे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण वार जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आणि परशुराम म्हणजे विष्णू भगवानांचा 6वा अवतार. खूप छान शोभायात्रा, मस्त वाटत होतं. घरी आल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण परत इथे यात्रेला आली. म्हणजे आमच्या इथे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, आमच्या एरियात जवळच आहे, आणि तिथे आज यात्रा भरते. तर वरती दर्शनाला जायचं होतं, तिथे लाईन होती. तर म्हटलं तोपर्यंत थोडंसं यात्रेत फिरू, म्हणजे लाईन कमी होईल. तर इथे आम्ही यात्रेमध्ये फिरलो आणि नंतर वरती दर्शनाला लाईन लावली, तिथे दर्शन घेतलं. इथे खूप गजबज आणि खूप आवाज आहे, तर कॉपीराईट पडेल म्हणून मी आवाज म्यूट केला आहे. आमच्या म्हसरूळची ग्रामदेवी आहे ही महालक्ष्मी मातेचं मंदिर. आणि दरवर्षी इथे अक्षय तृतीयेला यात्रा पण भरते आणि 12 गाड्या पण ओढल्या जातात. मी अगोदर कधी आलेली नाही आहे, मी पहिल्यांदाच आली. म्हणजे मी मंदिरात आली आहे पण यात्रेला नव्हती आली, तर आज यात्रेला पहिल्यांदाच आली आणि ओटी पण भरून दिली देवीची. काय म्हणता? कुठे आलो आज? आज आपण आलो जत्रेमध्ये महालक्ष्मीच्या. मज्जा वाटते ना? एकदम सुरेख वाटते, खूप प्रसन्न वाटते. आज खूप वर्षातून पहिल्यांदा आली. आणि हे बघा, हे जे आहे ना स्नेहाची मम्मी, हा, हे 12 गाड्या ओढल्या जातात बरं का. हो का? बघितलं का तुम्ही? नाही, आता बघितलं नाही. थांबा, मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. मज्जा वाटते. तर आपण आज दोघी जणी आलोय ना, खूप छान वाटते आज. दोघी वैशाली वैशाली हो ना. अच्छा, तुमची किती दिवसाची इच्छा पूर्ण केली? नाही का? प्रसादला आभार सांगा. आली का? काय घेऊन आली हे? काहीतरी
जत्रेची आठवण राहते. आणि एक पट्ट्याचा पुडा बस झालं. स्नेहाची मम्मीने घेतलं हा. आणि बस बाकी काही मस्त मग फिरून आलो. किती गर्दी होती? खूप गर्दी होती, खूप वाटत नव्हतं जा वाजल्या. स्नेहाची मम्मी आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्ले. तन्मय भेटला होता शेजारचा. वाटतं ना मस्त एकदम भारी होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. पुन्हा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.